नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी झटपट अशी पालक भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत। सध्या मुलांच्या परीक्षेचा काळ आहे, तर त्यांना काहीतरी चटपटीत आणि चमचमीत झटपट असं गरमागरम पालक भाजी अगदी झटपट खायला देऊ शकतो। अतिशय कुरकुरीत आणि चमचमीत चटपटीत असे हे भजे लागतात। शिवाय मुलं हे आनंदाने खातात। संध्याकाळच्या चहा बरोबर काहीतरी गरमागरम सगळ्यांनाच हवं असतं, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पालक भाजी एक उत्तम पर्याय आहे। रेसिपी साधी सोपी आहे, तर नक्की पहा। त्यासाठी सर्वप्रथम येथे मी अर्धा जुडी पालक छान अशी निवडून घेतलेली आहे। पालक निवडताना त्यामध्ये एकही किडकं पान घ्यायचं नाही। अतिशय सुंदर अशी पानं आपल्याला येथे काढून घ्यायची आहेत। त्यानंतर हे पहा, या पद्धतीने आपल्याला ज्या निबार काड्या आहेत त्या सर्वप्रथम येथे कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पालक छान असा मोठा मोठा येथे कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व पालक छान असा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर याला बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता येथे आडवा पालक आपण छान असा कट करून घेतला, याला परत आपल्याला एकदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने पुन्हा एकदा मधून चाकू फिरवून आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा। त्यानंतर एका डिश मध्ये हा काढून घ्यायचा। कट करण्यापूर्वी एकदा पालक आपण धुवून घेतला होता। आता पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा पालक आपल्याला धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर अर्धा वाटी बेसन पीठ चाळून घालायचं, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं, त्यानंतर अर्धा वाटी गव्हाचं पीठ सुद्धा आपण घालून घेतलं। त्यानंतर एक छोटा चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायचा। आता यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पालकामध्ये थोडं मीठ कमी घालायचं। एक छोटा चमचा मिरची पावडर येथे घालून घेतली, कारण आपण लहान मुलांसाठी ही रेसिपी तयार करत आहोत। त्यानंतर हे कोरडं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये फक्त हातावर पाणी घेऊन त्याचा शिपका या पालकावर मारून घ्यायचा। पाणी अजिबात न टाकता आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करायचं आणि हातावर घेऊन या पद्धतीने भजे कसे तयार होतात ते पाहून घ्यायचं। येथे आपलं पीठ छान असं भिजून झालं। त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल कसं गरम झालं आहे हे चेक करण्यासाठी त्यामध्ये एक पालक भाजी आपल्याला सोडून द्यायचं आहे। हे छान तळून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला उरलेले सर्व पालक भाजी यामध्ये सोडून द्यायचे आहेत। आता पालक भाजी तयार करताना त्यांचा आकार लहान मोठा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। येथे मी मध्यम आकाराची पालक भाजी यामध्ये सोडून दिली आहेत। आपल्याला सर्वप्रथम येथे गॅस मोठा ठेवायचा आणि भजे सोडल्यानंतर ते छान कडक व्हावेत, म्हणून आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर छान असे कडक होईपर्यंत आपल्याला पालक भाजी येथे तळून घ्यायचे आहेत। हे पहा, असे छान असे तळून झाल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायची आहे। एका बाजूवर छान अशी भजी तळून झाल्यानंतरच आपल्याला याला पलटी मारून घ्यायची। जर भजी एका बाजूने कडक झाली नाहीत आणि पलटी मारण्याचा प्रयत्न केला तर पालक वेगळा होण्याचा किंवा भजी सुटण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे एका बाजूवर छान अशी तळून नंतर ती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर तळून घ्यायची आहेत। याच पद्धतीने सर्व भजी आपल्याला एकानंतर एका बॅचेस मध्ये तळून घ्यायची आणि कुरकुरीत झाल्यावर ताटामध्ये काढून घ्यायची। आता हे छान कुरकुरीत झाल्यानंतर हे पहा, या पद्धतीने आपण सर्व भजे येथे काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने उरलेले सर्व भजे आपण येथे तळून घेणार आहोत। गरमागरम अशी ही भजे सर्व करायची। मुलं तर अगदी वासानेच्या भज्याकडे पळत येतात। हे पहा, अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे हे भजे तयार झालेले आहेत। गरमागरम चहा बरोबर, सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर अगदी झटपट सर्व हे फस्त करून घेतात। या पद्धतीने झटपट अशी पालक भाजी करून घरामध्ये मुलांना आणि सगळ्यांना खाऊ नक्की घाला। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।